पाहणार आहोत तर टॉप 9 मोठ्या बातम्या। 12 जिल्हा परिषद आणि 145 पंचायत समितींसाठी निवडणुकीची घोषणा 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फैसला 23 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता। 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं काही ठिकाणी निवडणुका प्रलंबित। 23 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार। नरेश अरोरांच्या डिझाइन बॉक्सची गुन्हे शाखेकडून तपासणी। नरेश अरोरा अजित पवारांचे राजकीय सल्लागार। नरेश अरोरांवर कारवाई केलेली नाही। गुन्हे शाखेला मिळालेल्या तक्रारीच्या पडताळणीसाठी अधिकारी गेले। तक्रारीत तथ्य नसल्यानं अधिकारी परतले। अमितेश कुमार यांची माहिती। नाशिकमध्ये प्रचार स्लिप वाटताना महिला कार्यकर्त्यांना मारहाण करत पत्रक फाडल्याचा अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा आरोप। शहाणे यांच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप। सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा आरोप। मुकेश शहाणेंकडून नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात तक्रार। पुढील 5 वर्षात गुजरातमध्ये गुंतवणूक 7 लाख कोटींवर देणार। रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची घोषणा। गुंतवणुकीमुळे प्रचंड रोजगार निर्माण होणार, अंबानी यांचा विश्वास। आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प रविवार असला तरी 1 फेब्रुवारीलाच सादर केला जाणार। अर्थसंकल्पीय परंपरेत खंड पडू न देता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाच्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडणार। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची घोषणा। बडतर्फ IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा शस्त्र परवाना रद्द। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत पुनर्रचित करण्यात आलेली जमीन सामान्य जनतेसाठी खुली करा। या जमिनीचा कोणताही निवासी किंवा व्यावसायिक विकास केला जाऊ नये, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यानं नागरिकांची धावपळ। एकीकडे थंडी तर दुसरीकडे अवकाळी पावसाची हजेरी, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता।